पाहिजे. रात्रीच महाराजा अभंग होता, सांगितलं महाराजांनी की गळ्यामध्ये तुळशीची माळ आपण धारण केली पाहिजे. आणि अशी पवित्र तुळशीची माळ ज्याच्या गळ्यामध्ये आहे, गोपीजनाचा टिळा आहे, त्याला काय म्हणलं पाहिजे? वैष्णव म्हणलं पाहिजे. वैष्णव जन तो तेने कहिये, पीर पराही जाने रे. दुःखाचे लोकांचं दुःख जे जाणून घेते त्याला वैष्णव म्हणलं पाहिजे. आणि अशा वैष्णवाची मला देवा संगती घडू दे, हे कोण सांगायले? तुकाराम महाराज आपल्याला सांगायले. अशा संतांची आपण संगती केली पाहिजे. वैष्णवा संगती सुख वाटे, जीवा हानी कमी देवा काही नेणे. आणि अशा वैष्णव जर मला मिळाले, अशा वैष्णवाची जर मला संगती झाली, कारण हे वैष्णव मिळणं कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी, आहे की नाही? बहु अवघड आहे. मिळते का? नाही. कारण मिळत नाही. आणि मिळाल्याचं काय होत नाही? कळत नाही. अहो, या धर्ममंडपाकडे सहसा पाय आपले वळत नाहीत, कारण आपला परमार्थ हा कळत नाही. कारण जन्माचं भाग्य लागते या धर्ममंडपामध्ये यायला. तेव्हा कुठं आपल्या धर्ममंडपामध्ये येतो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि याचा गोडवा कोणाला कळत नाही बरं परमार्थाचा. कारण एका ठिकाणी बुंदी नाही का ढीग असा मांडून ठेवला बुंदीचा, आणि बुंदीचा ढीग मांडून ठेवला आणि त्या बुंदीच्या ढिगावर 4-5 डुकराला सोडून दिलं. डुकरा आले, त्या बुंदीच्या ढिगाचा वास घेतला, निघून गेले. डुकराला बुंदी आवडते का? नाही. तुला माहिती आहे का चव त्याची? आणि त्याच ठिकाणी माणसं असते, खाल्ली असते की नाही? म्हणून याची आवड कोणालाही लागत नाही. याची आवड फक्त माणसाला लागते. कारण या 3.5 हाताची जी गाडी आहे, हे कोणाला भेटते का? नाही. 184 कोटी योनी भोगून या मानव जन्म भेटला. आणि कशा करता भेटला? फक्त आणि फक्त मैं कोण मेरा कोण जाणून घेण्याकरता. आणि तरी सुद्धा जर या मानव देहामध्ये येऊन जर आपल्याला परमार्थ कळत नसल, तर आपणच मूर्ख आहोत, आहे की नाही? म्हणून 3.5 हाताचा हा काय आहे? देह आहे. आणि ह्या देह म्हणजेच गाडी. आणि या गाडीला काय करायचं? आपल्या धर्ममंडप म्हणजे काय आहे? गॅरेज आहे. काय आहे? शांततेने ऐका. हे धर्ममंडप म्हणजे 8-9 दिवसाचं गॅरेज आहे. आणि या 9 दिवसाच्या गॅरेज मध्ये ही आपली गाडी जी आहे, हे सुधारलेली गाडी बिघडवायची इथं, आहे की नाही? बरोबर का? हा, ही देहरूपी गाडी बिघडवलेली इथं काय करायचं? सुधरायची. कारण हे 9 दिवसाचं गॅरेज आहे, म्हणून आपण बिघडलेल्या गाड्या या ठिकाणी आणून सुधरावा. मा बापू, या गाड्यामध्ये आता मला सांगा, एखादी जर आपण 1-1.5 लाख रुपयाची गाडी घेतली आणि त्या गाडीत जर पेट्रोल संपलं, तर आपण त्यात काय टाकतो? रॉकेल टाकतो का? टाकतो का? कारण त्या गाडीचं काय होईल? इंजन खराब होईल. म्हणजे अनमोल नरदेह आहे. आणि अनमोल नरदेहामध्ये आपण रोज खंबे की खंबे टाकायलो, रोज तंबाखू गोटू खायलो, खर्रे खायलो, मग ही गाडी आपल्याला साथ देईल का? नाही. अहो, अनमोल नरदेह असे स्वार्थापायी झिजविता कैसे. अरे अनमोला नरदेह आहे, याला स्वार्थासाठी झिजू नका माझा हो. 3.5 हाताचा हा देह आहे. आणि असा तसा नाही. रात्रीच महाराजांना परवा दिवशी सांगितलं की पंचतत्वाचा हा काय आहे? देह आहे. आकाश, वायू, तेजा, पृथ्वी या पंचतत्वापासून शरीर तयार झालं. आणि या शरीराची निर्मिती ईश्वराने एवढी चांगली केली की डोळ्याच्या जागीत डोळे दिले, पायाच्या जागीत पाय दिले, हाताच्या जागीत हात दिले. बरोबर जे आपल्याला अवयव लागते त्या ठिकाणी ते दिले. आता कान जर मागून दिले असते, जमलं असतं का? डोळे वगैरे दिले असते तर आता फराळाचं करताना एक फराळाचं घ्यायचं, वरी दाखवायचं, मग पुढे टाकायचं, जमल का? नाही. म्हणून बरोबर दिले इंद्रिय, हातपाय, कान, बरोबर इंद्रिय आपल्याला सर्व देवाने व्यवस्थित दिले. पण आपल्याला या देहाची काही किंमत कळाली का? नाही. म्हणून या देहाची किंमत कळून घ्या. हा अनमोल नरदेह आहे. काय झाली? नरदेहाची किंमत आपल्याला कळत नाही. एकदा काय झालं? पडीत पडलेली एक विहीर होती. आणि एक पडीत पडलेल्या विहिरीमध्ये काय झालं? त्या ठिकाणी एक माकडीण त्या झाडावर बसून होती. आणि माकडीण झाडावर बसल्या असल्यानंतर त्या विहिरीवर आकाशवाणी झाली. काय झाली? आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितलं आलं की या पडीत पडलेल्या विहिरीमध्ये जे कोणी पशु पक्षी उड्या मारतील, त्या पशु पक्षाचा सुंदर नारी आणि माणूस तयार होईल. आणि जर या पडीत पडलेल्या विहिरीमध्ये जर कोणी नर नारी म्हणजे माणूस बाई जर उडी टाकल, त्याचा काय होईल? पक्षी आणि प्राणी होतील. त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आणि अशी आकाशवाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी एक माकडीण त्या झाडावर बसून होती. कोण बसून होतं? कोण बसून होतं? माकडी. आणि माकडीण झाडावर बसले असल्यानंतर माकडीण काय म्हणते? माकडाला काय म्हणते? टाका का म्हणते उडी. त्याच्यात त्या विहिरीत माकडी सांगितलं. माकड म्हणते टाकू, काय हरकत नाही. पण माकडाचा आपला जर माणूस
आणि मग बाई जर झाली तर टाकण्यात काय म्हणते, अर्थ आहे म्हणते. दोघांनाही विचार केला केला केला. मग माकडीने जाऊ द्या ना म्हणे, अरे माकड म्हणून जगायलो, झालो म्हणे, अरे आकाशवाणी होत नाही, झाली ते का खोटी खोटी होणार आहे म्हणे. मग त्या दोघांही माकडाला माकडीने विचार केला आणि विचार करून दोघांनाही सोबत त्या विहिरीमध्ये उड्या टाकल्या. एवढे जर टाकल्या, पडीत पडलेली विहीर. आणि टाकल्यानंतर त्या माकडाचा सुंदर पुरुष झाला. काय झाला, काय झाला, बोलत जा. भानगडा होय का, भानगड होते असं बोलता ते सांगायला लागत काय बोलायचं. माकडाचा काय झाला, सुंदर पुरुष, आणि माकडींची सुंदर स्त्री आहे की नाही. झाल्यानंतर मग दोघंही ते वरी आले. आल्यानंतर माकडाला माकडी म्हणते, आता माकडी जाईल नाही, पुरुष आणि स्त्री झाली. पुरुष म्हणते त्या स्त्रीला, काय सुंदर रूपवान झाली म्हणते तू. स्त्री म्हणते, हो तुम्ही बी काय सुंदर दिसायला म्हणते, माकडामध्ये दिसायची म्हणते, माकड होते म्हणते, पण आता सुद्धा दिसायला म्हणते. दोघेही एकमेकांची स्तुती करायला अर्धा एक घंटा झाला स्तुती करून. मग म्हणे माकड काय म्हणे, माकडाला दम पडत नाही, माकडाला दम पडत नाही. मग माकड काय म्हणे, एका उडीने जर एवढं सुंदर झालो म्हणे तर दुसरी उडीने किती सुंदर होईल म्हणे. काय म्हणे, दुसऱ्या उडीने किती सुंदर होईल. पण तिथं आकाशवाणी काय झाली होती, जर स्त्री पुरुषांना उडी टाकली तर त्याचं काय होईल, प्राणी पक्षी होईल म्हणे. ती माकडीने काय म्हणे, आहो यरीच म्हणे तुम्ही माकडाचे माणूस झाले, यरीच बायका भेटल्यात म्हणे माकडायला, इकून तिकून भेटल्या कायला म्हणे. आता माकडाचं माकड झाले माणूस तर राहू द्या ना म्हणे, कायला हे करता म्हणे. मग बरं ठीक आहे म्हणे, मारत पाहतो म्हणे, पण माकडाला दम पडेन झाला. नाही म्हणे, एका उडीमध्ये जर मी एवढा सुंदर झालो तर दुसरी उडी मारली तर मी किती सुंदर होईल म्हणे. मग माकडाने विचार केला, माकडाने पुन्हा त्या विहिरीमध्ये उडी टाकली. टाकल्यानंतर माकड ते माणूस वरी आला, पाहिलं तर काय पुन्हा काय झाला, माकड झाला. आता म्हणे आता काय करावं. ते माकड म्हणे, म्हणलो होतो म्हणे तुम्हाला पहिले उडी मारू नका, आज झाले ना म्हणे तुम्ही माकड पुन्हा. मग त्या ठिकाणी काय झालं, एक नगर होतं, त्या नगराचा राजा त्या ठिकाणी चालला होता रथामध्ये बसून. ते सुंदर रूपवान स्त्री पाहिली आणि ते माकड होतं उभं. त्याला काय आले, त्या सुंदर रूपवान स्त्रीचा हात धरला, आपल्या रथामध्ये बसवून आपल्या नगरात घेऊन चालला. आणि घेऊन चालल्यानंतर त्या ठिकाणी ते माकड त्या मागे धावायला खॅक 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 करत. आता काय म्हणायला, काय म्हणते माकड की ही कोणाची बायको मिळाली, बायको म्हणते, पण देईल का त्याला, नाही देईल का, नाही. कारण एकदाच नरजन्म भेटला होता. त्या नरजन्मामध्ये पुन्हा त्याला आता तृप्ती झाली नाही, पुन्हा जी आशा संपली नाही, म्हणून पुन्हा उडी मारली आणि नरदेह काय घेतला, वाया घातला. म्हणून हा अनमोल नरदेह वाया घालू नका. हा अनमोल नरदेह फक्त देवाचं भजन करण्याकरता मिळाला. अनमोल नरदेह वाया घालू नका. निर्व्यसनी बना, सगळे सोडून द्या आणि चांगल्या प्रेम या परमार्थामध्ये या. कारण परमार्थ जर आपल्या शेवटाला जायचा असेल तर काही विशेष लोकांची कृपा आपल्याला पाहिजे. पहिली म्हणजे परमार्थ हा शेवटाला जायचा असेल तर मनाची कृपा लागते. दुसरी म्हणजे आपल्या श्रीगुरूची लागते. तिसरी शास्त्राची लागते. चौथी देवाची लागते आणि पाचवी आपल्या आई वडिलाची लागते. त्यावेळेस आपला परमार्थ शेवटाला जातो. कारण
परमार्थ जर चांगला करायचा असेल त्यालाही मनत लागते, आणि संसार जर चांगला करायचा असेल मनत लागते. सर्वात जर महत्वाचं जर काय असेल तर मन. कारण मन काय आहे? इंद्रियाचा राजा आहे. मन इंद्रियाचा राजा. म्हणजे मनाला आपण आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. कारण सर्वात महत्वाचं हे मन आहे. हे मन मीच करी माझे भजनी प्रीत धरी. म्हणून हे मन महत्वाचं आहे. भाऊ आई करे मना तुझ्या चरिताचा गुणा, पंढरीचा राजा, मना मागे स्मरावा. ओ आई करे मना तुझ्या चरिताचा गुणा, पंढरीचा राजा, मना मागे आई करे म्हणा तुझ्या स्वतःच्या पुन्हा आपण आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. मग हो तर आपल्याला सुख समृद्धी शांती ही मिळल. आता आपल्या गावात जर खरी अवदसा जर काय नाही असं संक काय नाही. सकाळी सकाळी एक गाडा यायला ऑटो येते पा, आणि ती ऑटोत भोंगा लागते. ते भोंगा काय म्हणते? काय म्हणते भोंगा? गहू लावो चावल लावो, गहू लावो चावल लावो म्हणाले की नाही हा. आणि त्या खरी अवदसा आपल्याला त्याने यायली. आपल्या घरातलं राशन आपण त्याला देऊन टाकायलो. घरात यायला बी नाही की देऊन टाकायलो त्यालो की नाही. काय आपण आपल्या मनाचं ऐकायलो नाही. मग आपल्या मनाचं आपण ऐकलंही पाहिजे, मनाचं आपण ऐकलंही नाही पाहिजे. कारण हे म्हणा मीच करी माझे भजनी प्रीत धरी. या मनाचं आपलं जर मनाला जर आपलंसं केलं, भजनात जर आपण प्रीत धरली तर नक्कीच आपला ईश्वर मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या मनाच्या मागे आपण लागायचं सुद्धा आणि लागायचं सुद्धा नाही. कारण चांगल्या या मनानं गुलवलं. चंद्रापटी भग इंद्र झाला, नारद तुकला चाळा भजनाचा. नारदाला सोडलं ना, नारदाची नारदी केली की नाही. म्हणून हे मन काय चांगलं नाही बापा. म्हणून या मनाला पहिला आपलंसं करा. जर मनाला जर आपण आपलंसं केलं तर आपला परमार्थ शेवटाला नक्कीच जाईल. म्हणून पहिली कृपा म्हणजे मनाची लागते, दुसरी कृपा ही शास्त्राची लागते. कारण शास्त्राची जर कृपा आपल्यावर झाली तर नक्कीच आपला परमार्थ शेवटाला जाईल. कारण आपण शास्त्राची कृपा का म्हणतो? शास्त्र पद्धतीनं आपण पूजन का केलं पाहिजे? शास्त्राचं ऐकून सर्व घडामोडी आपल्या जीवनातल्या आपण का केलं पाहिजे? कारण शास्त्र हे सत्य आहे. शास्त्र कधी वाईट सांगत नाही. तुम्ही म्हणसाल कसं? कारण एक आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं की 4 वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी. कोणाचेही नाम कंठामध्ये धरू नका. शास्त्रानं ज्याच्या नावाचा परिचय दिला, शास्त्रानं त्याचा उल्लेख केला, शास्त्रानं कोणा नावाचा दिला? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ. म्हणून शास्त्रानं ज्या नावाला परमिशन दिली, शास्त्रानं परवानगी दिली, अशाच नाव आपण जपलं पाहिजे. भगवान शिवाचं नाव आपल्याला जपलं पाहिजे. कारण की शिवनाम सदा कल्याणकारी. शिव म्हणजेच कल्याण आहे. आणि शिवाचं जर नाव आपण जपलं तर नक्कीच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनाची कृपा, शास्त्राची कृपा आणि आपल्या देवाची कृपा, आणि चौथी म्हणजे श्री गुरुची कृपा. श्री गुरुची कृपा जर आपल्यावर झाली तर आपलं नक्कीच आपला परमार्थ शेवटाला जाईल. म्हणून श्री गुरुची सुद्धा आपल्यावर कृपा होणं महत्वाचे आहे. हो, कारण श्री गुरु सारखा असता पाठीराखा. आपला श्री गुरु जर आपल्या पाठीराखा जर असला तर कशाची भियायची आपल्या गरज नाही. चांगल्या श्री गुरु तारते. मी एवढ्या कीर्तन ठिकाणी करायला तर फक्त आणि फक्त श्री गुरुची कृपा, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कृपा, या कालिंदेश्वराची कृपा आणि परमहंस श्री सद्गुरु मुंगसाजी महाराजांची कृपा. दुसरी कोणाची कृपा नाही. याच्या कृपेमुळे या ठिकाणी कीर्तन करायलो. पहिलं कीर्तन कुठे केलं? मुंगसाजी महाराजांच्या प्रांगणामध्ये केलं आणि मुंगसाजी महाराजांची कृपा झाली. आणि नंतर या राष्ट्रसंतांना आपण सुद्धा सांगितलं या ग्रामगीतेमधून, ग्रामगीतेचा काही अभ्यास. म्हणून श्री गुरु सारखा असते पाठीराखा इतराचा लेखा. म्हणून सद्गुरु आपण केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपलं वय होऊन चाललं ना, आपलं सद्गुरु करणं. 80 वर्षाची म्हातारी माझ्याकडे आली. एक म्हणे, महाराज मला एखाद्या गुरुचं नाव सांगा म्हणे. काय म्हणे? गुरुचं नाव आहे कायला? आता मला म्हणे माळा घालायची म्हणे. काऊन माळा घालायली? महाराज माळा घालायला लागते म्हणे. आता काय मला चावणे झालं. चावणे म्हणून परमार्थ करायचा का? वटाने फुटाने म्हणाल पुढे जाऊ नका. पुढे जातात तुम्ही. म्हणून परमार्थ तरुणपणात आपण केला पाहिजे. त्याला काय राहील? अर्थ राहील. कारण मुखानं हरीचं नाव घेतलंय. आता रामराम म्हणतो 80 वर्ष झाल्यानंतर लांब येते आपल्या तोंडात. रामराम येते का? नाही. म्हणून हे इंद्रिय ते प्रत्येक जोपर्यंत आपल्याला साथ देतात तोपर्यंत आपण परमार्थ केला पाहिजे.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. आणि असा वैष्णव जर मला माझ्या जीवनात मिळाला, अशा वैष्णवाची जर मला संगती मिळाली तर मी काय करायला बघायच्या दुसऱ्या चरणावर. गायनाचे मुंगे मनाचे आनंदे आवडीने देवा. असा वैष्णव मला प्राप्त झाला आणि असा वैष्णव जर मला माझ्या जीवनात मिळाला तर मी गायल नाचल आनंदात. कशामध्ये? आपल्या मनाचे आनंदे आवडीने, मनाच्या आवडीने मी देवा नाचल, गायल आनंद माझा मी व्यक्त करल. पण असा वैष्णव मला माझ्या जीवनामध्ये मिळू दे. आणि म्हणून आजच्या या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी मागणी केली. कशाची? तर संगतीची मागणी केली. आणि आपण मराठीमध्ये म्हण आहे की, कोणती म्हण आहे? ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही तर ऊन आला. म्हणून संगती महत्वाची आहे. आणखी महाराजांनी सांगितलं की, द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला आणि कडू कसा झाला? संगत गुण. म्हणून संगती करावी सदा सज्जनाची, 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 सावली नसावी दुसऱ्याची, सावली नसावी सदा दुसऱ्याची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. वंदेना राष्ट्र तुकडोजी महाराज म्हणतात, झूठो की संगत में जाना नहीं और नाहक की आफत उठाना नहीं. झूठो की संगत में जाना नहीं, नाहक की आफत उठाना नहीं. अरे खोट्या संगतीत जाऊ नका आणि आपत एखाद्या अंगावर घेऊ नका. कशाला जायचं कोणा संगतीमध्ये? म्हणून संगती नेहमी आपण चांगल्याची केली पाहिजे. आपण जर चांगल्याची संगती नाही केली तर काय होईल? आपण सुद्धा वाईट वळणाला लागल, वाईट मार्गाला लागल. म्हणून नेहमी आपण संगती संतांची केली पाहिजे. साधू संतो की चांगला करे तेरी आखी बोलो, चांगला करे तेरी आखी बोलो, चांगला करे तेरी आखी बोलो.
संतन के संग लाग रे तेरी आजची बनेगी. म्हणून संतांच्या संगतीत आपण लागलो पाहिजे माय बाप हो. आणि ज्या आपल्याला आपल्या धर्मानं शिकवण दिली हजारो करोडो वर्षापूर्वीची ही हिंदू सनातन संस्कृती आणि या हिंदू सनातन संस्कृतीचं आपण पालन केलं पाहिजे. आपल्या मनानं आपण नवीन परमात्मा केला पाहिजे. कोणत्याही देवावर कोणत्याही कशाच्यावरही नवसा याच्यावर विश्वास, कारण की आपल्या धर्माला काही ग्लानी लागल्या, काही आपण जे करायचं ते करून सोडून दिलो. या वारकरी संप्रदायामध्ये एवढे महान संत होऊन गेले आणि संतांनी सांगितलं की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, कशालाही बळी पडू नका. आणि एवढे हे संत आपल्या गावात येऊन गेले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येऊन गेले, पण तरी आपले नवस काय कमी होईना झाले. पाहिले का अंधश्रद्धा आहे की नाही. एखाद्या साधू संतांच्या घरी नवस झाला, तुम्ही ऐकलं का? नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज या वंश परंपरेत तुम्ही पहा, कोणाच्या घरी नवस झाला का? आपणच काय एवढे शहाणे की कोंबडे बकऱ्या कापायलो हा, म्हणजे आपण लई शहाणे आहो का? तुकाराम महाराजांनी एवढी अभंग गाथा लिहिली, स्वतःच एवढं 400 एकर शेती लोकांना वाटून टाकली आणि स्वतःला काही न ठेवलं. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, काही जवळ ठेवलं तरी सुद्धा कोण नवस केले नाही. आणि त्याला ईश्वर भेटला नाही का? अहो साक्षात वैराग्य मूर्ती ते होते, वैराग्य त्याच्या अंगात होतं आणि तरी सुद्धा त्यांनी कधी असे नवस हे ते काही केलेले नाही. आणि आपण कोंबड्या बकऱ्या कापायलो आणि तुकडोजी महाराज आपल्या गावात येऊन गेले, आपण काय ते शब्द पाळायलो का? आपल्याला सांगितलं कोणा, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला कोंबडी बकरी खातो, आपल्याला सांगितलं प्रसन्न महाराजांनी. म्हणून आपण काय एवढे छान लोक नवस करायचे असेल एखादा, मी सांगतो तसा नवस करा. सांगू का? एका गावात एका बाईने नवस केला होता. सांगा म्हणसा तर सांगतो. झोप यायली का? हा, झोप यायला सांगा, वेळ जा आपला होता आलेला आहे. एका बाईने नवस केला, तसा नवस जर करसाल ते खरा नवस. एका गावात गेलो, एका बाईने नवस केला होता. ते काय म्हणी, देवा म्हणे मी नवस करतो म्हणे, मला मुलगा हो दे म्हणे, मला मुलगा हो दे म्हणे, मी एक नवस करतो म्हणे, ती नवस सांगतो मी तुम्हाला, ऐका. सांगू का? काय म्हणे, देवा मला जर मुलगा झाला म्हणे तर मी माझ्या नवऱ्यालाच कापतो म्हणे, तुझ्या पुढं. काय म्हणे, माझ्या नवऱ्यालाच कापतो म्हणे. जमल का? नाही. अहो काय त्या कोंबड्या बकऱ्याच्या मागे लागायले त्या बिचाराच्या, त्याला जर एखाद्यानं ऐकलं का वाघ कापला, सिंह कापला, अस्वल कापला, मग आपण काय एवढे शहाणे आहोत की त्याच्या मागे लागायलो? काही नाही. म्हणून राष्ट्रसंतांना सांगितलं की कोंबडी बकरी खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण केली पाहिजे. आज हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथा या ठिकाणी झाली. आजच्या या पवित्र दिवशी, शिवरात्री दिवशी संकल्प घ्या. झालं गेलं, पार पडलं, गंगेला मिळालं, पण आजपासून मी मांसाहारी राहणार नाही, आजपासून मी शाकाहारी राहील. आज मी पवित्र तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ माझ्या गळ्यामध्ये मी धारण करेल आणि इथून पुढे मी शाकाहारी जीवन जगेल. आज संकल्प घ्या. ज्याला ज्याला खरं इच्छा आहे त्यांनी संकल्प घ्यायचा. आज सुरुवातीच्या दिवशी जर तुम्हाला माळ पाहिजे असेल तर आमच्याकडे माळी उपलब्ध आहेत. स्वतःहून या आणि माळ घेऊन जा. गळ्यामध्ये ती पवित्र तुळशीची माळ धारण करा आणि आपलं जीवन हे सार्थकी लावा. कारण त्यात काही पडले यात सुख नाही माय बापू. नंतर अरे उद्या करायचे, आज करा काही, आणि भरवसाचा नाही आयुष्याचा. उद्या कधी करायचं तर आज करा ना, त्या आयुष्याचा भरोसा आहे का? काही नाही. म्हणून उद्या जे करायचं ते आजच करा. आणि नाथ महाराजांनी ते रूपक एवढं चांगलं रंगवले या वेळच्या पायी. कोणतं रूपक रंगवलं? शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, तांब्याचे बाहुले केले, बाहुले केले, त्याच पाटावर मांडिले, मनी येईल ते नाव ठेवले, गंधाक्षदा शृंगारिले, या जनासी लागलं वेड, या जनासी लागलं वेड. कोण म्हणतात? नाथ महाराज म्हणतात की या जनाला वेड लागलं, काही मनात येईल ते करायला लागलं आणि जे आपल्या परंपरेत नाही ते आपण करत चाललो आणि म्हणून आपल्याला सुख प्राप्त होईन.
म्हणून सुख कुठं प्राप्त आहे तर संतांच्या चरणाला सुख प्राप्त आहे, वैष्णवाच्या चरणाला सुख प्राप्त आहे. म्हणून अशा वैष्णवाला, अशा संतांना आपण शरण गेलो पाहिजे. आणि पहिला वैष्णव जर कोण असलं भगवान शिवशंकर आहे, म्हणून या शिवशंकराला आपण शरण गेलो पाहिजे माझा हो. कारण आपण कितीही देवदेव देवदेव करत गेलो, पण त्या देवदेव करण्याला जर शास्त्राचा पुरावाच नसेल त्याला काय अर्थ आहे का? नाही. म्हणून परंपरेनं चालत आलेला हा वारकरी संप्रदाय एवढा अफाट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. या वारकरी संप्रदायाचा आपण धागा बनलो पाहिजे. उठ तरुणा जागा हो, वारकरीचा धागा हो. उठलो पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचा आपण पाईक बनलो पाहिजे. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळा आपण धारण केली पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं काही ना काहीतरी सार्थक होईल. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काविनेने, गायनाचे एवढे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने देवा. मनाच्या आनंदाने आवडेल गायन, नाचन करेल, गायन करेल मी कसं, जेव्हा जेव्हा मला वैष्णवाची संगती ही प्राप्त होईल. परंतु वैष्णवाची संगती प्राप्तही झाली आणि वैष्णवाच्या संगती प्राप्त झाल्यानंतर आपण या मार्गात आलोही, आणि मार्गात आल्यानंतर पण आपल्याला काही गोष्टी वर्जित आहेत, काही गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागतो. आणि आपण जर काही गोष्टीचा त्याग जर केला नाही तर आपलं काही फायदा नाही. ते 4 गोष्टी कोणत्या तर महाराज आपण शंका दुरावीला मान न कळे साधन या परते. या परमार्थात आपण आलो आणि परमार्थात आल्यानंतर काही गोष्टी आपल्याला त्यागायच्या आहेत. कोणकोणत्या गोष्टी त्यागायच्या तर महाराज सांगतात, लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या परते. साधन हे यापर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपण लाज सोडणार नाही, भय सोडणार नाही, शंका सोडणार नाही, आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मान सोडणार नाही, तोपर्यंत आपल्याला परमार्थ आपला काही शेवट होणार नाही. म्हणून लाज भय शंका आणि मान आपण सोडला पाहिजे. या परमार्थात लाज नसली पाहिजे बिलकुल. आपल्या परमार्थात आल्या की कोणत्याही गोष्टीची लाज, माळ घालायची लाज नसली पाहिजे, धोतर नेसायची लाज नसली पाहिजे, तर आपला परमार्थ हा शेवटाला जाईल. नाहीतर जवान लेकरं आपले तरुण पाहतो आपण, त्या धोतर नेसायची लाज वाटते, गळ्यात तुळशीची माळ घालायची लाज वाटते, गोपीचंदाचा टिळा लावायची लाज वाटते. पण लाज असली पाहिजे का? नाही. डीजेवर नाचायची लाज वाटत नाही. हा, डीजेवर नाचायची लाज, माणसाचं माणसात जाऊ द्या, तरुणात जाऊ द्या, बायाला बी देवी लग्न असू द्या, एखादं पान वेगवेगळे गाणे ऐक नाही म्हणून लाज वाटत नाही. पहिले गाणे वेगळे, आताचे गाणे वेगळे. आता कितीतरी बाबूराव गडुळाच्या पाण्यात ढवळू ढवळू मरायले, रोजचीच मरायले की नाही, पण त्यात काही चव आहे का? नाही. 700 वर्षापूर्वीचे रूप पाहता लोतीने अजून जिवंत आहे, ऐक नाही. आणि शांताबाई आली बी मेली बी, हा आहे काय जिवंत? नाही. मग काही त्या गाण्यात म्हणजे रस नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे हरिपाठ लिहिला आणि त्या हरिपाठाचं आपण श्रवण केलं पाहिजे, त्या हरिपाठाचं आपण पाठांतर केलं पाहिजे. कारण हरिपाठ जर आपण रोज घेतला तर आपल्या जीवनात सुख समृद्धी
कीर्तिमुखे जरी गायन पवित्रची होय देह त्याचा. म्हणून पवित्र देह ते मायपो हरिपाठ गायले ना, म्हणून हरिपाठात आपण आलो पाहिजे, हरिपाठ आपण खेळला पाहिजे. म्हणून गोष्टीत आपण लाज सोडायची. मीराबाईनं लाज सोडली. पण सोडली मीराबाईनं, एका राजवंशातली मीराबाई. पण भगवान श्रीकृष्ण करता तिनं कधी लाज बाळगली का नाही. पग घुंगरू बांधली म्हणून कधी परमार्थात लाज नसली पाहिजे. लाज सोडायची. दुसरं म्हणजे भय सोडायचं. भय म्हणजे भीती. अरे आम्ही काय कोणाचे खातो, आमचा बाप आम्हाला देतो. या भगवंताची आपण जर सेवा केली, चांगले जर कर्म केले, तर जीवनात कधी हार मानायची आपल्याला वेळच येणार नाही. म्हणून कधी भियायचं नाही कोणाला. लाज. दुसरं म्हणजे भय. अरे कर नाही तो डर किस बात का, त्याचे कर्म चांगले त्याला वर्म चांगले. म्हणून कशाही गोष्टीचा आपण भिलो नाही पाहिजे. मग पहिले लाज सोडायची. दुसरी म्हणजे भय म्हणजे भीती सोडायची. आणि परमार्थ करताना कोणतीच भीती नाही बाळगायची. कोण किती नाव ठेवल, कोण आपली किती बदनामी करल, याला भियायचं का नाही. बदनामीला तर भियायचंच नाही. कारण बदनामी कोणाची होते, कोणाची बदनामी होती. चांगल्या माणसाची होती की वाईट माणसाची होती. हा, वाईट माणसाची होती का, चांगल्या माणसाची होती. आणि जेवढा चेंडू खाली जाईल तेवढा वरी उसळ. म्हणून बदनामीला भियायचं नाही. कोणी आपल्या नावाच्या किती पावत्या वाटेल याला भियायचं नाही. कोणी आपल्या नावाचे किती बिलं फाडून वाटेल याला भियायचं का नाही. अरे करत नाही तर काय का. अरे ज्या देवाची आपण सेवा करायलो, तन मनो धन देवा तुला अर्पण, आणि त्याच्या चरणी निस्वार्थ भाव आपण ठेवायलो. आपल्या कामातला वेळ काढून आपण त्या ईश्वराची भक्ती करायलो, त्या ईश्वराचं पूजन आपण करायलो. आणि तरी सुद्धा जर आपल्या नावाला कलंक लागत असेल तर मीराबाईला कलंक लागला. आपण कोण चोटतो. मीराबाईला सोडलं नाही. अहो मीराबाई इथलं सोडलं नाही, देवाला नाही सोडलं. ज्या प्रभू श्री रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भेटला, आणि 14 वर्ष वनवासात गेल्यानंतर सीतामातेला अशोकवनामध्ये रावण नेऊन ठेवलं. आणि अशोकवनामध्ये रावणाने नेऊन ठेवल्यानंतर रोज ती दुःख सांगायची. त्या कोणाला, सीतामाता त्या अशोकाला रोज अशोकाला दुःख सांगायची. कारण नावच काय होतं, अशोक. कोणत्याही गोष्टीचा त्याला शोक नाही, ते अशोकाचं झाड. आणि मग त्याला एक दिवस हनुमंताची भेट झाली. आणि हनुमंताची भेट झाल्यानंतर सीतामाता म्हणली की सांग बा मारुती कधी भेटेल रघुपती. म्हणून सीतामाता ज्या वेळेस वनवासातून आल्यानंतर सीतामातेला सुद्धा लोकांनी सोडलं नाही. तिला सुद्धा अग्नी परीक्षा द्यायला लागली. म्हणजे एवढा आपल्याला या सीतामातेला सोडलं नाही, साधू संताला सोडलं नाही. आपण कोणत्या झाडाची मुळी आहो का. पण आपली जर कोण बदनामी करत असेल तर भियायचं नाही. कारण हिरा जेवढा तासला गेला तेवढा ते चमकते की नाही. आणि जेवढं चिखलामध्ये आपण कमळाला आणखी अंदर टाकू तेवढं ते कमळ चांगलं टवटवीत दिसत. म्हणून लोक किती चिखल अंगाला पेकायच्या, चिखलाला पाहायचं नाही. माझा बापू हो, बदनामी होत राहील. त्या बदनामीला आणि कोणत्याही प्रकारची भीती मनात बाळगायची नाही. म्हणून लाज सोडायची. आणि दुसरं म्हणजे भय सोडायचं. कारण भय म्हणजे भीती. आणि भीती जर आपल्या साधू संतांना जर आपल्या जीवनामध्ये, अहो तुकाराम महाराजाचं कीर्तन चालू, आणि तुकाराम महाराज कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे. आणि बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना भीती वाटायची का नाही. कारण त्यांना माहित होते की हे दरबार संतांचं आहे, आणि या संतांच्या दरबारामध्ये कोणालाही भियायची गरज नाही. एक प्रत्येक जण त्या ठिकाणी शिवाजी दिसू लागले. एवढे शिवाजी तयार झाले. म्हणून या परमार्थात कोणालाही भियायचं नाही. लाज. दुसरं म्हणजे भय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शंका. आपण शंकाखोर राहतो. काय राहतो, शंकाखोर राहतो. एवढी शंका बाळगतो की परमार्थ करायला पण आपलं कल्याण होईल का. आपण याच्यामध्ये म्हणतो, सोडी रे भाऊ न टाकी रे
संदेह हो रामकृष्ण टाहो नित्य फोडी. फक्त रामकृष्ण टाहो जर आपण नित्य फोडली तर कोणती शंका आपल्या मनामध्ये राहत नाही. म्हणून ही शंका सुद्धा सोडून द्यायची, भीती सुद्धा सोडून द्यायची आणि लाज सुद्धा सोडून द्यायची. अहो माणूस लाजही सोडल, भयही सोडल आणि शंकाही सोडल. पण चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ती गोष्ट कोणती? मान. लाज भय शंका दुरावीला मान. माणूस मान कधी सोडत नाही. एवढे माणूस हवरा राहते की 80 वर्ष झाले तरी एवढी ग्रामपंचायत लढत तू म्हणतेच, म्हणते की नाही? एवढा मानाचा माणूस. प्रत्येक गोष्टीत मान पाहिजे. कोणत्या ना कोणत्या एखाद्या वेळेस मान नाही भेटला तर ते घुसून फुकून घरी जातात. म्हणून एवढं माणसं मानासाठी हापासलेली असते. म्हणून लाज भय शंका आणि मान हे सोडून दिलं पाहिजे आणि तरच आपला परमार्थ शेवटाला जाईल. लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या परत. हे साधन तोपर्यंत तुम्हाला कळणार. उठू नका, 5 मिनिट राहिले. हे न पर्यंत साधन तुम्हाला कळणार. कारण कीर्तनात जर आपण उठलो तर आपल्याला पातक लागते. म्हणून कीर्तनात उठायचं नाही, कीर्तनात बोलायचं नाही. कीर्तने बडबड करेल कोणी बेडूक होणी. जर कीर्तनात बडबड केली तर बेडूक होती. महाराज सांगायले, मी घरचं काय सांगायला झालो. आणि माणूस बेडूक होते, माणूस बाई काय होईल मग? बेडकी. मग करा गटर 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 होईल की नाही? म्हणून कीर्तनात बोलायचं नाही, कीर्तनात उठायचं नाही. कारण नारद मुनी होती. नारद मुनी एका जागी इकत बसायचे नाही. त्याला श्राप होता की ते तू एका जागी कधी थांबणार नाही. म्हणून कीर्तनात आपण कधी उठू नाही, कीर्तनात बोलू नाही. हा कीर्तन कशाचं आहे? जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. असं एकही कीर्तन नाही की त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा उभा नाही. म्हणून प्रत्येक जागी कीर्तनामध्ये ते ईश्वर उभा राहते. म्हणून ते ईश्वर उभा असल्यामुळे इथे पांडुरंगाचा वास आहे. आणि या कीर्तनाकडे उठू नका. होईल वेळ. मला माहित आहे तुम्हाला सगळ्याला आज 12 वाजता शिवशंकराची पूजा करायची आहे. करायची की नाही? ऐक नाही. म्हणून मी 12 आधी सगळ्या सोडून देतो. आणि एकदा तुम्ही 12 वाजता पूजा करायला गेले एवढे नंबर बी लागणार नाही, तुम्हाला वेळ होईलच. ऐक नाही. मला माहित आहे की 12 वाजता सर्वांना पूजा करायची आहे. आणि म्हणून त्याच्या आपण काय संगती आपण करताना नेहमी आपण चांगली संगती केली पाहिजे. लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या परते. आणि तोपर्यंत साधन आपल्याला कळणार नाही. आणि साधन कसं आहे? साधन हे अवघड आहे, बहु अवघड आहे. संत भेटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पर्याचा रवा घेता भूमीवरी आणि यत्न परोपरी साधन तैसे. पर्याचा रवा म्हणजे काय? तर रवा पार काय म्हणतो त्याला? पारा. कुठं असते पारा? पारा पाहिला का? कोण पाहिला पारा? पाहिला ना? कोणा दुकानात भेटते? भाजीपाल्याच्या. हा काय? एक आजी झोपली तिथं, आजी जांभळा द्यायली का तिथे? तुला माहित असतं आम्हाला काय विचारायला म्हणते? काय सांगतो? पारा भेटते सोनाराकडं. आणि सोनाराकडे पारा भेटते. आणि ते पारा जर आपल्या जमिनीवर सांडला तर जमिनीवर सांडलेला पारा लवकर असता येते का? म्हणून महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी, की पर्याचा रवा घेता भूमीवरी आणि यत्न परोपरी साधन तैसे. जसा ते पारा जमिनीवर उचलायला जेवढे प्रयत्न लागते तेवढा अवघड परमार्थ आहे म्हणून सांगितलं. पण अवघड परमार्थ सुद्धा सोपा होते. पण सोपा परमार्थ का होईल? जेव्हा आपण शहाणे होईल. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की शहाणे व्हा. काय सांगितलं? शहाणे व्हा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असते. म्हणून शहाणा आपण बनलो पाहिजे. आपण शहाणा परमार्थात बनायला झालो, फक्त शहाणा आपण संसारात बनावे. आणि म्हणून आपला परमार्थ शेवटाला जाईन झाला. आपण शहाणे बनलो पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. आणि म्हणून आपण हा साधन आपण निवडलं पाहिजे. आणि हे परमार्थाचं साधन आपल्याला जवळ करायचे आहेत. आणि परमार्थाचे साधन आपण जवळ करताना आपल्याला संतांची कृपा लागेल, साधू संतांची कृपा लागेल. साधू संतांची कृपा झाल्यानंतर हे आपला कृपा परमार्थ हा आपल्या शेवटाला जाईल. माय बाप हो, आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे शेवटचं चरण राहिलेलं आहे. आणि हे कीर्तन करण्याकरता मी अभ्यास काही करला नाही. 9 दिवस झाले जवळपास. रोज झोप नाही. हे कार्य करणं काय सोपं नाही. डोळ्याला झोप नाही, ऐका नाही. म्हणून आपण हे करायचं असं डोळा माझ्याही नाही, तुमच्याही नाही, कोणाचंच नाही. इथं राबणाऱ्याचं तर एवढं नवल करावं पाण्यापासूनच्या व्यवस्थेपर्यंत. तर हे जे तुम्ही बसले नाही ग्राउंडवर, त्या ग्राउंडला 2 महिन्यापासून तयार केल्या लोकांनी. या सगळ्या जेवढ्या आपल्या गावातले लोक आहेत ते 2 महिन्यापासून खडा, तिथला खडा असा उचलून घेतच का आपल्या पायाला बुडाला एक खडा उचलून घेतला आपल्या हातानं. आणि हा खडा उचलून तुम्हाला उताव नाही, पाय आमली कोणाच्या बुडाव नाही म्हणून 2 महिन्यापासून नुसते ग्राउंड तयार करण्यात आले. आणि या कार्यक्रमाची पत्रिका 2 ते 2.5 महिन्यापूर्वी छापली. किती?
2 ते 2.5 महिन्यापूर्वी 2 महिन्याआधी बस स्टँडवर बॅनर लागले 2 महिन्याआधी आणि महाराज लोक जवळपास 6 महिने आधीपासून ठरले तेव्हा हे एवढा मोठा या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम व्हायला आणि हा तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तनमन धनानं तुम्ही सर्व या ठिकाणी ग्रामवासी काही म्हणून आणि सर्व या ठिकाणी करायले म्हणून या ठिकाणी हे कार्य व्हायलं असं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. पाण्याची व्यवस्था असेल, भोजनाची व्यवस्था असेल, महाराज मंडळीची व्यवस्था असेल, स्टेजची व्यवस्था असेल, विजयाची व्यवस्था असेल, साऊंडची व्यवस्था असेल, सर्वांच्या ठिकाणी वेगवेगळे सगळे कार्य पाहिले म्हणून आपल्या गावाच्या लोकांनाच गावातल्या लोकांना धन्यवाद दिलं पाहिजे. आहे की नाही? कारण आपणच आपल्या माणसाची वाहवाही केली पाहिजे, आपणच आपल्या माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. नाही धरून दाबल्यानं होईल का? नाही. आपण आपल्या माणसाला खेकड्यावानी आपली जात झाली. काय झाली? खेकड्यावानी जात. खेकड्यावानी आपण पाय धरायला मांग वडायला. परीक्षित महाराज कीर्तन करायला तर 10 कीर्तनकार काळे तयार झाले पाहिजे. काय अवघड आहे का? पण परीक्षित महाराजाचा पाय धरून मागं वडल्यानं जमणार आहे का? नाही. मीच नाही रे, मी नाव घ्यायला, पण कोणीही दुसरं असो, कोणी काम करू द्या, त्याला आपण समर्थन केलं पाहिजे, त्याला वाहवाही करून पुढे पाठवलं पाहिजे. कोणी असो, एखाद्या ठिकाणी मृदंग शिकायला तर त्याला आपण म्हणलं पाहिजे की आबाकडे जाऊन ट्रेनिंग घे, आम्ही का सांगतो आबा सोबत ठेवायचं म्हणलं पाहिजे. एखादं कोणी हरिपाठ मंडळ चाललं तर त्याला म्हणलं पाहिजे आमची मुलं आम्ही हरिपाठ मंडळात पाठवतो, हरिपाठ घ्या रोज. ऐकलं, त्याला आपण समर्थन केलं पाहिजे. एखादं कोणी गाथेचं पारायण करायला असतं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असेल, त्याला आपण समर्थन केलं पाहिजे. एखाद्या जयंत्या पुण्यतिथी जर घ्यायला असेल महाराज लोकांची, कोणाच्या? कारण संतांच्या जयंत्या संतांच्याच पुण्यतिथी साजऱ्या होते. मी नेहमी सांगतो, ज्यांच्या जीवनामध्ये जय झाला त्यांची जयंती, ज्यांच्या जीवनामध्ये पुण्य संचय झाला त्याची पुण्यतिथी. आहे की नाही? म्हणून संतांच्या साधू संतांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या होते. म्हणून जर कोणी जयंती पुण्यतिथी जर साजरी करायची असेल तर आपण त्याला समर्थन केलं पाहिजे. त्यात काय कोणाचं वावगं ठरलं पाहिजे का? नाही. कारण या संतांनी आपला देह हा चंदनासारखा झिजवला, रात्रंदिवस प्रयत्न केले. तुम्हा आम्हा सर्वांसाठी हे एवढा मोठा धर्ममंडप जर कोणामुळे असेल त्या साधू संतांची कृपा आहे. आहे की नाही? शिवाजी महाराज जर नसते त्या मंदिराला कळ दिसला असता का? अंगणात तुळं दिसली असती का? गोट्यातली गाय दिसली असती तर का? नाही. म्हणून शिवाजी महाराजाचे आपल्यावर काय, छत्रपती शिवाजी महाराजाचे आपल्यावर उपकार आहेत. हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र घडण्यामध्ये जर सर्वात महत्वाची कोणाची भूमिका असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर उपकार आहे की आपल्याला हे हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण करून दिलं. आणि या हिंदवी स्वराज्याचे आपण सर्व ठिकाणी ऐकावं, त्यांच्या आदर्शावर आपण पावलावर पाऊल ठेवून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाला काहीतरी धन्यता मायबाप होईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आदर्श हा डोळ्यापुढे ठेवला पाहिजे, तरच आपलं काही ना काही आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करू शकल. वैष्णवा संगती सुख वाटते जीवा आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. देवा तोपर्यंत आम्हाला काय साधन कळणार नाही, पण आम्ही पामर आहोत. आमची पात्रता नाही तुझी भक्ती करण्याची, आमची लायकी नाही तुझी सेवा करण्याची. आमची पात्रता आहे का? नाही. कारण आपण पामर जीव आहोत. पण ईश्वरा
तरी सुद्धा या जीवाला तू आपलंस कर, आमचं स्वतःच समज आणि या जीवाला आमचं तू करून घे जगदीशा, तू आमचा सांभाळ कर असं शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज तुका म्हणे आता आपुल्या सायाची, तुका म्हणे आता आपुल्या सायाची. आपुलिया छंदे आम्हा जगदीशे सांभाळावे. देवा, आजच्या या दिवशी आम्ही तुला काहीच मागणं करत नाही, फक्त एकच मागणं करतो, ईश्वरा आमचा तू सांभाळ कर आणि आम्हाला तुझ्या पदरामध्ये घे. ज्यांना ज्यांना हात दिले देवाने सर्वांनी हात वरी करा. तिकडं काय व्हायला ते पाहू नका, चालू कार्यकर्ते काम करायले. सर्वांनी ज्याला हात दोन हात आहेत ते हात वरी करा. शूटिंग मोबाईल वाले भगवान शंकराचं भजन आपण घेऊ. हर हर महादेव, 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 हर हर महादेव.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायना चोड्या पुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुरावीला मान नकळे साधन या परते गायना चोड्या पुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता फुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायना चोड्या पुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देवा तू आमचा सांभाळ कर आणि आमचा सांभाळ करून आम्हाला तुझ्या पदरामध्ये घे. कारण त्याचं लक्ष इकडे लक्ष द्या, सगळं बोलू नका, इकडे लक्ष द्या. आज शिवरात्र आहे, नवरात्र नाही. गोंधळ हा हा नाही तर नवरात्र आणि वाजत असाल तिथं मावणार नाही त्या बाया. आज शिवरात्र आहे, नवरात्र, त्यामुळं विनोदा भाग सोडून द्या. म्हणून या हरिकीर्तनामध्ये आपल्या लेकराला पाठवत जा. ज्या पवित्र तुळशीच्या गळ्यामध्ये माळ त्यांना घालवत द्या आणि या धर्माच्या कार्यात त्यांना हातभार लावा म्हणून सांगा. चांगल्या नवीन नवीन जी संघटना धर्मकार्य करणाऱ्या वेगवेगळ्या आहेत त्यांना त्याच्यात पाठवा. तरच आपल्या धर्माचं कार्य होईल. तरच आपले हे जे आपण वृद्धाश्रम म्हणालो, वृद्धाश्रम बंद पडायची खरं आपल्या भारताला गरज आहे. आपण वृद्धाश्रम वाढवायलो म्हणजे भूषण आहे आपलं. वृद्धाश्रमाची संख्या भारत देशातली कमी झाली पाहिजे तर आपलं भूषण आहे. कारण जेवढे वृद्धाश्रम वाढतील तेवढे मागापाचे अंधार जाऊन जातील. म्हणून मी नेहमी सांगतो वृद्धाश्रमाची संख्या ही कमी झाली पाहिजे. एक छोटासा दृष्टांत देतो आणि कीर्तन संपवितो. 3 मुलं होते आणि 3 मुलं वृद्धाश्रमात. 3 मुलं असल्यामुळं एका वडिलाने एवढी संपत्ती जमवली, एवढी संपत्ती जमवली, एवढी संपत्ती जमवली की त्या 3ही मुलाच्या 7 पिढ्याला ती संपत्ती पुरल एवढी संपत्ती कमवली. महिला मंडळी ध्यान देऊन ऐका, आता बोलू नका, फक्त 5 मिनिटं घेतो तुमच्यावर. किती मिनिटं घेतो? 5 मिनिटं घेतो. तर उद्या काल्याचं कीर्तन आहे. उद्या काल्याचं कीर्तन 8:30ला सुरू होईल. म्हणून लवकरात लवकर उद्या सर्व काम आटपून आपले 8:30ला इथं हजर राहा. कोणीही घरी स्वयंपाक करायचा नाही. सर्वांनी या ठिकाणी उपवास सोडवायचे. 9 दिवस या ठिकाणी शिवमहापुराण कथा श्रवण केली आणि 9 दिवस शिवमहापुराण कथा श्रवण केलं तर फळ कधी भेटल? उद्या उपवास तुम्ही इथं प्रसादावर सोडसाल तवा. म्हणून सर्वांनी उद्या घरी स्वयंपाक न करता या ठिकाणी उपवास सोडायचे, तरच तुम्हाला त्या फळ निश्चित भेटेल. हे ध्यानात ठेवा. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी उद्या प्रसाद घ्यायला यायचं, शेजाऱ्याला आणायचं, गावाहून कोणी असेल त्याला बोलवायचं, या म्हणा आमच्या गावात भंडारा आहे त्या ठिकाणी उपवास सोडा करता. आणि म्हणून 3 मुलं होते आणि एवढी संपत्ती गडगंज संपत्ती कमावून ठेवली, एवढी गडगंज संपत्ती कमावून ठेवली वडिलांना आणि आईनं, की सांगूच नका. त्या मुलाला काही पाहायचं कामच ठेवलं नाही मग. आणि मग कमावल्यानंतर बाप कमा एवढं शेतीत 10 एकरची शेती 30 एकरवर, 30 एकरची शेती 60 एकरवर नेली आणि 3ही मुलाचं लग्न करून दिलं आणि 3ही मुलाला 3 असे वाडे बांधून दिले. 1 2 3 आणि बांधून दिल्यानंतर 3ही मुला संसार थाटात चालला. आणि ज्या बापानं कमावून दिलं त्याची पत्नी होती, ती पत्नी वृद्धापकाळानं काळानं गेली. कुठं गेली? कैलासाला गेली. कुठं? कैलासाला म्हणजे कुठं? हा, वरी. वरी म्हणजे मंडपावर नाही, त्याच्यावरी कैलासाला गेली. आणि कैलासाला गेल्यानंतर म्हातारी गेली. राहिलं कोण आता? म्हातारच राहील. आणि बाई जर मेली ना तर बुवाचे लय हाल होत आहे. बाई असली तर कसं ना कसं त्याला काही ना काहीतरी सोय घेईल, पाणी टाकल, आहे की नाही, अंघोळीला पाणी टाकून देईल, गिलासभर पाणी आणून देईल. एक वेळेस बाई जर गेली आधी, हे म्हाताराची एवढेली होती की विचारूच नका. म्हणून आधी बाईने कळत मेल नाही पाहिजे, आधी माणसाने वेळ पाहिजे ध्यानात ठेवा. कारण की माणसाचे वेळे होत नाही, बाईचे वेळे होत नाही. बाई काय करेल? भांडी गिंडी घासल, नाताला घेऊन कडीला हिंडाय जाईल. म्हणून काय म्हणणार नाही सुना, पण जर सासरा जर राहिला तर लई बोलते. म्हणून त्या ठिकाणी बाई मेली, देवाघरी गेली. देवाघरी गेल्यानंतर आता एकटा सासरा राहिला. त्या सासऱ्यानं 10 एकराची 30 आणि 30 एकराची 60 केली. एवढी गडगंज संपत्ती कमावून दिली. या गडगंज संपत्ती कमावून दिल्यानंतर आता 3 सुना पानू मागू कोणा? ऐकण्यास सुना. मग 3 सुना. मग आता एकटंच म्हातारा राहिला त्या ठिकाणी. मग 3 वाडे बांधून दिल्यानंतर म्हाताराला करमेन. मग रोजचा एक घरचा डब्बा यायचा. रोज एक घरी जेवण करायचं. या घरी आज जेवण, उद्या घरी त्या घरी जेवण, परवा त्या घरी जेवण. आणि असं करत 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 रोज सुना कटाळल्या. काय म्हाताराच्या घराला म्हणे मरायने झाले म्हणे पटकन. मग त्या 3ही सुनाने सांगितलं मुलाला, तुमच्या बाबाला आता कदरानं म्हणे, मला याला घरात ठेवू नका म्हणे. जे आपल्या म्हशीचा गोठा आहे म्हणे तिथं मस्त त्याची बास टाकून द्या आणि त्याची सोय करा आणि त्या ठिकाणी त्याची सोय करा म्हणून सांगितल्यानंतर मुलांनी हे ऐकलं. कारण मुलं एकदा बायको लग्न झालं की मुलं बायकोचं लय ऐकतात.
ऐकल्यानंतर मग सांगितलं त्याला टाकून द्या म्हणे. मुलाने तीनही मुलांना ऐकलं. बाबा म्हणे जाऊ द्या ना म्हणे, येतं काय खायचं आणि तिथं काय खायचंच म्हणे. हा मग तिथं तुम्हाला बाज टाकून देतो म्हणे, मस्त त्या बाजीवर तुम्ही राहत जा, म्हशी आहेत म्हणे, आपल्या म्हशीचं राखण करत जा. आणि असं केल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याला त्या बाजीवर म्हातारा ठेवण्यात आलं. मग म्हातारा रोज काय करायचं, या सुनाच्या घराचा डबा यायचा, उद्या त्या सुनाच्या घराचा डबा यायचा, असं एकेकाला तीनही घरचे डबे यायचे. आल्यानंतर म्हाताऱ्याला मग रोज खायचा धडा क्रमवार सुरू झाला. मग कोणी चहा द्यायचं, कोणी द्यायचं नाही. हळूहळू हळूहळू गतकालानं कोणी डबे द्यायचं विसरून जायचं, कोणी चहा द्यायचं विसरून जायचं. मग अशामध्ये म्हाताराची प्रकृती खालावली. आणि म्हाताराची प्रकृती खालावल्यानंतर म्हातारा एवढी तब्येत बिघडली, कोणी लक्ष द्यायचं तयार नाही. आणि लक्ष देणार पहा, एवढी संपत्ती गडगंज ज्या मुलासाठी कमावून ठेवलं, त्या कोणीही मुलगा पाहायला तयार नाही, कोणती सून विचारायला तयार नाही. आणि तरी सुद्धा तुम्ही उठले की सुटले संपत्ती संपत्ती संपत्ती. करायली की नाही? तुम्हीच नाही, मी करायला, सगळेच करायला की नाही आपण. पण ती संपत्ती काही कामाला येणार नाही. मग त्या डोळ्यात म्हाताऱ्याच्या खळखळ पाणी आलं म्हणे, ज्या 10 एकराची आपण 30 एकर केली, 30 एकराची 60 एकर केली, 3-3 राजवाडे बांधून दिले, 3-3 चांगल्या सुना आणून दिल्या, पण एकाही मुलाला आपली कदरीनं. रात्रीचे 12 वाजले, म्हाताऱ्याच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं आणि पाणी येऊन म्हातारा रडू लागलं. पण त्या म्हाताऱ्याच्या वेदना कोणीही त्या ठिकाणी समजून घेत नव्हतं. आणि मग अशा ठिकाणी रात्री 12 वाजले, 1 वाजली, म्हाताऱ्याची 1:30 वाजता एवढी तब्येत खालावली की म्हाताऱ्याची कोणाला दया येईन. शेवटी त्या म्हाताऱ्याची दया त्या म्हशीला आली, तिला म्हशी वाटू लागली. एवढी 1:30 वाजता प्रकृती खालावली की म्हातारा 1:30 वाजताच ते बी देवाघरी गेलं. आणि देवाघरी गेल्यानंतर आपल्या घरचं जर कोणी माणूस गेला ना, तर जनावराला सगळ्यात लवकर कळते, जनावराला. कारण त्यांना ती आपली भाषा जरी कळत नसली, पण ते संवेदना ते जाणतात. आणि मग 1:30 वाजता म्हातारा गेल्यानंतर कळलं तर ती म्हशी जे ओरडायला लागल्या जोरजोऱ्यानं. म्हशी कशा वाटत तर आवाज काढून दाखवू का? एवढ्या वड्याल्या म्हशी की मग आता 3ही मुलाला घरात काय झोप येईन झाली. 3ही मुलं म्हणी आपल्या म्हशीला एवढा कोस नाही ओरडला, बाबी तिथं आहे म्हणे झोपून, पण तरी म्हशी कोण एवढा ओरडायला बा म्हणे. असं म्हणल्यानंतर मग बाहेर आल्यानंतर गोठ्याचा दरवाजा उघडला. आणि गोठ्याचा दरवाजा उघडल्यानंतर पाहिले तो वडील आपला हा त्या ठिकाणी मृत पडलेला त्यांनी पाहिला. आणि मृत पडलेला वडील पाहून तिघा जणाला धक्का बसला, अरे असं कसं काय झालं म्हणून. मग 3ही सुनाला त्या ठिकाणी बोलवलं आणि 3ही सुना त्या ठिकाणी आल्या. आणि आल्यानंतर सुनाला सांगितलं, आपला वडील, आमचा वडील गेला. आमचा वडील गेल्यानंतर म्हणे आता सुनाला म्हणे ते मुलं आता काय करा म्हणे, तुम्ही थोडं रडायला सुरुवात करा म्हणे. काय म्हणे? रडायला सुरुवात करा म्हणे, जेणेकरून शेजाऱ्या पाजाऱ्याला आपला बाप गेलेला कळल म्हणे. कारण रडल्याशिवाय कळत नाही बरं, कोणतीही गोष्ट मोठ्या गोष्टीचा कल्ला झाल्याशिवाय कळत नाही. मग म्हणे तुम्ही रडा म्हणे. 3ही सुना म्हणे आता वाजले म्हणे 1:30, आत्तापासून रडा पुरते का म्हणे. एक सून म्हणे अहो म्हणे आता 1:30 वाजले म्हणे, आत्तापासून आम्ही रडायला पांढऱ्या फटक पडला म्हणे सकाळपर्यंत, आम्ही का आता रडत नाही बा म्हणे. त्यातली एक सून म्हणे असं करा म्हणे, तुम्ही रातभर याला झाकून ठेवा म्हणे आणि कोट्याचा दरवाजा लावून घ्या म्हणे. असं करतो म्हणे, सकाळीच आम्ही लवकर उठतो म्हणे, फा म्हणे मग कसा दणका उठवतो. मग ते पोराला ऐकायचं काम पडलं. मग त्या म्हाताऱ्याला झाकून ठेवलं. ज्यानं गडगंज संपत्ती कमावून ठेवली, 7 पिढ्याची संपत्ती कमावून ठेवली, त्या म्हाताऱ्याला रातभर झाकून ठेवलं. आणि झाकून केल्यानंतर मग काय झालं, ते बाहेर आले, कोण लावून घेतलं कुलूप. पण घरी आल्यानंतर काय म्हणे, सकाळी 6 वाजले. 6 वाजल्यानंतर पुन्हा 3ही सुना 3ही पोरं त्या ठिकाणी आले. आल्यानंतर 6 वाजता म्हणे एक मुलगा आता तरी रडावं म्हणे, लोकाला कळलं पाहिजे म्हणे आमचा बाप गेला म्हणून. ती एक सून म्हणे लहानी, थांबा म्हणे, मी आतापासून रडायला काय अर्थ नाही म्हणे, चहा नाही पाणी नाही, मस्त म्हशीच्या धारा वडतो म्हणे आणि मस्त मी चहा करून आणतो म्हणे, सगळ्याला पाचतो म्हणे, तुम्ही प्या आम्ही पिऊन पहा म्हणे, मग आम्ही रडतो. मग लहानी सून गेली, म्हशीच्या धारा वडल्या, चहा केला, सगळ्याला पाजला. आता तरी रडा म्हणे. त्यातली एक आणखी सून हुशार होती. ते म्हणे माय आतापासून रडता का म्हणे, तुमची एक बहीण नांदेडला आहे म्हणे, एक बहीण तिकडे अकोल्याला आहे म्हणे, इकडे आहे म्हणे, तिकडे आहे म्हणे, कवा आहे तिला म्हणे, तर पोट राहते का म्हणे रिकामं. थांबा म्हणे, मी आता काय इडली भिजू घातली होती म्हणे, आता बाई इडल्या करतो म्हणे, खाऊ खाऊ सगळे खाऊ म्हणे, मग रडू म्हणे आपण. मग एक सून गेली, नाश्ता करून आणला, नाश्ता खाल्ला. आता म्हणे आता तरी रडा. एकही रडा तयार नाही सून, एकही सून रडे ना माय बाप हो. मग आता करायचं काय तर मग मोठी सून हुशार होती. मोठी सून हुशार मोठी म्हणे असं करा म्हणे, मी जर रडलो ना म्हणे, शेजारच्या म्हाताऱ्या म्हणतील म्हणे, माय म्हातारा मेलं पण पाणी दिलं नाही व.
आणि आता भरे पुळका आणू आणू रडायल्या. मी काय रडत नाही म्हणे बाप्पा, तुम्ही असं करा म्हणे, शेजारी 2-3 म्हातारे राहतात म्हणे, त्याला 3 महिने झाले म्हणे मोदीची पगार काय भेटली नाही म्हणे. आणि मोदीची पगार न भेटल्यामुळे त्याची काय ते सोय लागेल म्हणे, त्याला म्हणा म्हणे काही ना काहीतरी मी तुम्हाला देतो, तर मग तर तुम्ही रडा म्हणे येऊन. बरं, मोठ्या सुनेनं सांगितलं, 2 मुलं गेले, आजीबाई 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 आमचे बाप गेला हो म्हणे, रडायला कोणत्याच सुनात तयार विणता म्हणे, तुम्ही काहीतरी मी तुम्हाला रडा म्हणे. बरं बरं रडतो बाबा म्हणे, पण नेमकं तूर निघली म्हणे, आहे की नाही. आणि ते तुरीच्या आम्हाला पाहिल्या जर तुरी देशील तर आम्ही रडतो म्हणे. मग त्या ठिकाणी आव देतो ना म्हणे, आमच्या शेतातला तुरी आहे म्हणे. पहिल्या तुरी द्यायचं ठरलं आणि ठरल्यानंतर मग दोन्ही म्हाताऱ्याला घेऊन आल्यानंतर म्हाताऱ्याला बसवलं, म्हाताऱ्याला भीतीला बसवलं, 2 म्हाताऱ्या बाजूला बसले. एक म्हातारी दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणते, माय तू रडणं म्हणते, पहिले मी म्हणून लढतो म्हणते. ते म्हणते, माय रडा काय नाही म्हणते, पण मेल्याना मी हातातलं शेणीस काढून घेतलं होतं म्हणते म्हशीचं, त्यासाठी का लढवं म्हणते. दुसरी म्हातारी म्हणते, मा मला बी आंबाड्याचा काय लडू येईन झाला म्हणते, त्यानं बकेट ताक राहायचं म्हणते, पण सुनेला कावा तांब्यावर ताक मला घेऊ दिलं नाही म्हणते. एकही म्हातारी रडायला. मी खोटं सांगायना, महाराजाचा पुरावा आहे. मोले दिले रडाया, नाही असू आणि माया. म्हणजे मोलानं जर रड म्हणलं तर रडते का नाही, एकही सून रडेना. मग आता काय करा, कोणीच रडायचं. मग म्हाताऱ्याला म्हणे, तुम्ही तरी रडा. अशी वेळ आली मग बापू, ज्यानं गडगंज संपत्ती कमावून दिली तरीही कोणी पोसायला तयार नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की आपण काय करा, परमार्थाच्या मागे लागा. कुळी कन्या पुत्र होईजे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. कुळात गंगा आपली जर कोणी जर सात्विक वृत्तीचा माणूस निघला, माळकरी निघला, वारकरी निघला, ते समजायचं की कुळ हे आपलं काय पावन आहे. म्हणून लेकरावर संस्कार जर करायचे असेल त्या धर्ममंडळामध्ये आणत जा. आपलं गाव खरंच भाग्यवान आहे. मी म्हणाले म्हणून नाही, खरंच भाग्यवान आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या गावात आले. आणि गावात नुसते आले नाही तर सही करून गेले. तुम्हाला माहित आहे का आपल्या गावात तुकडोजी महाराज सही आहे? कोणाकोणाला माहित आहे? माहित आहे का? आपल्या या तुकडोजी महाराज सही आपल्या फ्रेम करून लावलेली आहे. ज्यांना फायली नसेल त्यांना दर्शन झाल्यानंतर ती सही पाहून घ्या. कारण आपल्याला आपल्या गावात काय आहे आणखी ते माहित नाही. म्हणून आपलं गाव खरंच भाग्यवान आहे की तुकडोजी महाराज राष्ट्रसंतासारखे संत या गावात येऊन गेले, त्यांनी स्वतःची सही या ठिकाणी केली. आपण खरंच भाग्यवान आहोत. आणि गेले 40, 41, 42 वर्षापासून या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना आणि ध्यान व्हायलं. तर तुम्ही सर्वांनी आपल्या मुलाबाळाला सामुदायिक ध्यानामध्ये प्रार्थनेमध्ये पाठवत जा. या ठिकाणी एक पिदाड्याचं लेकरू कीर्तन जर करायलं तर हे फक्त आणि फक्त त्या सामुदायिक प्रार्थनेमुळे. दुसरी काही माझ्यात पात्रता नाही, मुझमे वैसा कुछ भी है ही नाही की मी त्या ठिकाणी कीर्तन करू शकतो. पण न कुठल्या संस्थेत गेलो, न आळंदीला गेलो, न कुठल्या मोजरीला गेलो आणि कीर्तन करायला सुरुवात केली. तुम्हा सर्व मायबापाच्या आशीर्वादानं, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आशीर्वादानं, त्या कालिंदेश्वराच्या कृपेनं म्हणून या ठिकाणी कीर्तन केलं. आणि या कालिंदेश्वराच्या कृपेने या ठिकाणी कीर्तन केलं. परमहंस मुंगसाजी महाराजाच्या कृपेने या ठिकाणी कीर्तन केलं. ज्याला कीर्तनात जर काही माझा तोंडातून एखादा शब्द निघला असेल तर होते, आहे की नाही. बोलता बोलता माणूस एखादी वाणीतून शब्द निघते. जर ते कोणाच्या मनाला लागला असेल तर आपला मुलगा समजून मला माफ करा, आपला भाऊ म्हणून मला माफ करा. कारण शब्द हे शस्त्र आहे, आपण जपून वापरलं पाहिजे. कोणाला जर एखादा आपण अपमानित शब्द केला तर मरोस तर लक्षात ठेवतो, मला तसं म्हणलं म्हणून शब्द कधी वाईट वापरायचा नाही. कारण शब्द एखादा शब्द निघाला की निघाला. म्हणून कोणालाही अपशब्द बोलू नका, कोणावरही ईर्ष्या करू नका, जळू नका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार विजय पळा. कोण जळल्याने काही होत नाही. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जेवढं यश संपादित करायचं असेल स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःवर बना. लोक करायले म्हणून करू नका, किंवा कोणी एखाद्याला काय करायलं म्हणून कोणी कॅमेरा घेतला म्हणून कॅमेरा घेऊ नका. मृदंग शिकायला म्हणून मृदंग शिकू नका. कीर्तन करायला म्हणून कीर्तन करू नका. एखाद्याने हे दुकान टाकलं म्हणून ते दुकान टाकू नका. स्वतःची ओळख स्वतः बनवा आणि स्वतःचा अस्तित्व स्वतः निर्माण करा, तरच आपण पुढे जाऊ. भगवान कालिंदेश्वराच्या दरबारामध्ये आहो आपण. भगवान कालिंदेश्वर उत्सव असा दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. आजच आपण महाराजांची तारीख ही आपण पुढच्या वेळेसाठी फिट केली. आणि तुम्हाला सगळ्याला सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की पुढच्या वर्षीचे आपले 11 हजाराचे 3 सौजन्य ठरले. जोरदार पळाला. किती? 11 हजाराचे 3 सौजन्य झाले. जर कोणाला कीर्तनाचं सौजन्य घ्यायचं असेल, नावासकट मी आता नाव नाही घेणार त्याच्यावर,
नाव नाही घेत, पुढच्या वर्षी नाव कॉम्प्युटरला येतीलच. म्हणून 11,000 ते 3 सौजन्य आले. ज्याला कोणाला आपल्या वडिलाच्या नावाने स्मृती पिक्चर जर जसं आपण यावर्षी घेतलं तसं जर सौजन्य घ्यायचं असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधा. कारण आपल्या वाडवडिलांना जे आपल्यासाठी करून ठेवलं, आपल्या आईचे आपल्यावर काय उपकार आहेत, वडिलाचे आपल्यावर उपकार आहेत, आणि त्या उपकारची परतफेड आपण अशी करायची. कशी करायची? ते नाव पहा, ऐक नाही, प्रत्येकाचं नाव रोजच झालं, ऐक नाही, ते अशी परतफेड आपण आपली करायची. कारण की हरी कीर्तन त्याच्या नावानं व्हायलं म्हणजे ते सुखी राहतील परलोकी, इथे सुखी राहतील परलोकी. ज्या जन्म त्यांना भेटला त्याला मानव जन्म भेटो, कोणत्या जन्म ते सुख त्यांना प्राप्त होईल. म्हणून एवढं आपण भाग्यवान आहोत की सासूचं सौजन्य सुनेनं घेतलं, मुलानं वडिलाचं सौजन्य घेतलं, असं वेगवेगळे सौजन्य या ठिकाणी घेतले. त्या सगळ्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. आणि सगळ्यात जास्त त्या टाळ्या गावकऱ्याकरता होऊ द्या की एवढा मोठा उत्साह आपण भगवान काय दुसरा. कारण तुम्ही सर्वांना जे दान दिलं त्या दानाच्या मोबदल्यात हे काम होईल बरं. आणि म्हणून असंच दान सर्वांनी देत जा, नुसतं दान नाही, तन मन धन 3 गोष्टींनी समर्पित राहा. ज्याला पैसा नाही त्यांना या ठिकाणी झटा. काय झालं? तन. ज्याला काही ना पण कळते, काही ना काही गोष्टी कळते, असं केलं पाहिजे, हे काम कसं केलं पाहिजे, ती इथं मार्गदर्शन करा. आणि ज्याजवळ पैसा आहे ना त्यांना धनानं सहकार्य करा. कारण या भगवान कालिंदीश्वराची तुम्ही जेवढा मनोभावे सेवा करसाल ते तुम्हाला कधीही तुमच्या जीवनात काही कमी पडू देणार नाही, काहीच कमी पडू देणार नाही. म्हणून आपण सांगितलं आपल्याला की कोणत्याही गोष्टीचं समाधान हे भगवान शंकरापाशी असते. कारण देवच वेगळा आहे, त्याचं नावच भोळा भंडारी आहे. त्याचं भंडार नेहमी आपल्यासाठी उघडं राहते, म्हणून शिव भोळा भंडार. आणि त्या भोळ्या भंडारीच्या दरबारामध्ये आपण हा उत्साह साजरा करत आहोत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुनच एक वेळस जे या महोत्सवामध्ये या शिवशंकराच्या सहकार्य करत आहात तन मन धनानं, मग सर आम्ही महिला मंडळीचे खास सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून कशा करता 1 तारखेला कलश यात्रा निघली. काय निघली? बोला, काय निघली? हा, त्या कलश यात्रेमध्ये कोण होतं? हा, महिला. एवढी मोठी कलश यात्रा आपल्या काळीच्या इतिहासात पहिल्यांदा निघली. आणि ती कलश यात्रा निघण्याकरता जसं काय रोजानं बाया लावल्या, रामपरात उठून सगळ्याच्या घरी बिल्ले वाटत गेल्या, नाव लिहून त्या क्रमांक टाकून त्या बाया करता सगळ्यांनी जोरदार करा. कारण त्या घरी गेल्या, प्रत्येकीचं नाव घेतलं, नाव लिहून त्या क्रमांक टाकला आणि त्या बाईला सांगितलं की माय कलश यात्रा आहे व, आणि कलश यात्रा आहे, कलश यात्रेला सगळ्यांनी या. आणि कलश यात्रा झाल्यानंतर मग कीर्तन महोत्सव आहे आणि नंतर शिवमहापुराण कथा आहे असं सांगितलं. 3 दिवस याटो फिरला, 3 दिवस गावात याटो फिरला, त्याचा प्रचार झाला. असा आपला सर्व प्रचार झाला. आणि हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी एकल्याचा नव्हे, हा म्हणून मिळून एकट्या दोघट्याचं काम नव्हे, हे सर्वांनी मिळून हे काम केलं म्हणून हे झालं. कोण्याही एकट्यामुळे काम होत नाही आणि कोणाच्या एकट्याच्या भरोशावर काम उभं राहत नाही. या ठिकाणी हरिभक्त पारायण आमचे मित्र पांडुरंगावा भिसे या ठिकाणी मृदंग वाजवण्याकरता माझ्यासारख्या या पामराच्या याकरता उपस्थित राहिले. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण खरंच यायच्या मृदंगावर मी कीर्तन करावं ही माझी खरंच पात्रता नाही महाराज, म्हणून त्यांनी त्याचं मन मोठं केलं, या ठिकाणी आले. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. विनेकरी असतील, हरिभक्त पारायण ज्यांनी चाल म्हणली आमचे भिसे महाराजच, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. त्यानंतर हरिभक्त पारायण संतोष महाराज यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. जेवढे टाळकरी आहेत, चोपदार आपल्या गावाचे एकुलते एक चोपदार महाराज, त्यांना सुद्धा खूप धन्यवाद देतो. हरिभक्त पारायण आपले हे चोपदार नारायण महाराज यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि तुम्ही सर्व या ठिकाणी जे कीर्तन श्रवण करण्याकरता आलं, चला जाऊन तर पाहा जमते का त्याला, म्हणून तुम्हाला सुद्धा सर्वांना धन्यवाद देतो. की जमो की न जमो पण कसं तरी जमवायचा प्रयत्न केला. त्या ज्ञानेश्वर महाराजांची, माझ्या गुरुवर्याची आणि माझ्या पुढे जे बसून आहेत हरिभक्त पारायण लिंबाजी महाराज, हे माझे गुरुबंधू, यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. बाकी कोणाचंच नाव घेत नाही, कारण नाव जर घ्यायला गेलं तर आता कमी पडेल. मी पहिलेच सांगितलं, सर्व तुम्ही या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्याकरता आले. सर्व झटा आजचा दिवस गेला म्हणजे झालं नाही. त्या सगळ्यांना लवकर या. वाडेकरी मंडळींना, गावातल्या सर्व तरुण मंडळीला मी या ठिकाणी विनंती करतो की उद्याला सर्व जण या ठिकाणी येऊन आपल्याला झटायचं आहे. हातात पडेल ते काम, हातात पडेल ती